पाण्याचे नियोजन तुम्ही म्हणताय की मी चांगल्या पद्धतीने करतो, परंतु आज देखील काही खासगी टँकर आदिवासी भागामध्ये आहेत. उदाहरणार्थ तुमचे सहकारी देवराम लांडे हे गावोगावी पाण्याचे टँकर पुरवतात, परंतु शासनाला टँकर पुरवता येत नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं, तिथल्या सरपंचाने ग्रामसेवकाने जागा राहायला पाहिजे. जानेवारीमध्ये प्रस्ताव आपल्याला द्यायला पाहिजे. आज पुणे जिल्ह्याच्या कलेक्टरकडे अख्ख्या जिल्ह्यातले प्रस्ताव जातात आणि मग तिथं लाईन लागलेली असते क्यू पासिंगची. आपण आजही आपल्याला पाण्याची आपण नुसती चर्चा करतो, पाण्याचं गांभीर्य ओळखत नाही. आणि मग देखले देवाला दंडवत अशी परिस्थिती होती. मग काय त्याला तिथं जिल्हा परिषद लढवायची. मग देवराम काय करतो, हे बाबा माझा बोर्ड लाव, टँकर जाऊ दे, थोडेफार पैसे पाणी घे, करा आता जिल्हा परिषद लढवायची, मला आमदार व्हायचे. हे बाबा आला 5-5 टँकर, मला आमदार व्हायचे, लाव बोर्डात जाऊ दे, लोकांना वाटलं पैसे सरदार पाणी दिलं. पण हा काय कायमस्वरूपीची उपाययोजना नाही. तांत्रिक दृष्ट्या मला सरपंच पद जे तुमचं वैधानिक पद आहे, अहो तुम्ही अभ्यास करून 24 तास लक्षात ठेवलं पाहिजे की जानेवारीमध्ये माझं पत्र गेलं पाहिजे, ग्रामसेवकाची सही व्हायला पाहिजे, सरपंचाची सही व्हायला पाहिजे आणि पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याने ते पत्र तुमचं गेलंच पाहिजे, जेणेकरून पाण्याची मागणी आपली सगळ्यापैकी स्टँड होईल. कारण आपल्याकडे दुर्गम भाग आहे, तिथं फार अलर्ट त्या सरपंचाची जबाबदारीच आहे, जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतं बरं का, वैधानिक पदावरच्या माणसांनी कोणीही माझ्यापासून कोणीही त्या खुर्चीवर, आता काय झालंय राजकारणाकडे बघायचा इतका वाईट लोकांना आता हे झालेलं आहे की ते असं वाटतं खुर्ची म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे खुर्ची. मला असं वाटतं खुर्ची म्हणजे कर्तव्य आणि कर्तव्य म्हणजे खुर्ची, खुर्ची म्हणजे सेवा आणि खुर्ची म्हणजे त्याग. हे असं माझ्यापासून सगळ्या असलेल्या विविध ज्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, सभापती असेल, सरपंच असेल, या सर्वांनी माझ्यासहित कोणीही त्या खुर्चीचं व्यावसायिक स्वरूप डोळ्यासमोर ठेवू नये, असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही जे सांगितलं की सरपंचाकडून प्रस्ताव केले नसतील, कदाचित गेलेही नसतील, परंतु सरपंचाच्या चुकीचा फटका तिथल्या गावकऱ्यांना सहन करावा लागतो आणि ते अद्याप देखील इकडून तिकडून डोक्यावर पाणी वाहतात. देवराम लांडे सारख्या माणसाला इथं पाणी पोचावं लागतं. शासन काय इकडे लक्ष देतं? शासन नाही करणार हो. तुम्ही उद्या आजारी पडले ना, तुम्हाला डॉक्टरला जावं लागेल आणि जाऊन सुद्धा म्हणावं लागेल की माझं डाव्या साईडची बरगडी दुखते, त्या एमडीला सुद्धा सांगावं लागतं. शासन हे एवढं केंद्रबिंदू आहे, त्या तिने एवढे तुम्हाला सोर्सेस निर्माण करून दिलेले आहेत, तुम्हाला इथं व्हिडिओ दिलेले आहेत, तुम्हाला इथं ग्रामसेवक दिलेले आहेत, तुम्हाला इथं सरपंच दिलेले आहेत, तुम्हाला इथं जिल्हा परिषद दिलेले आहेत, या पंचायत समिती सदस्य आहेत, किंवा माझे झाले असतात. आता प्रश्न ते माणसं आहेत ना, ही प्रक्रियामध्ये तुम्ही जाणार कधी? शासनाचं पोर्टल तुमची वाट पाहताय, तुम्ही शासनाकडे अप्लाय करणार नाही, असं कसं होणार? ग्रामसेवक आणि बीडीओची जबाबदारी आहे, त्यांचं फेल्युअर आहे असं वाटत नाही? 100%. माझं काय म्हणजे पहिलं सरपंचाचा फेल्युअर आहे. सरपंचाची खुर्ची ही जनतेतून आलेली आहे. मी कसं म्हटलं पाणी देणं ही माझी जबाबदारी आहे, म्हणजे तुम्ही म्हटले की असंच जातं काय होईल, तर मी मान्य करतो. तुम्ही म्हटलं जलजीवनचं माझ्या आधीच कारभार चालू झालाय, पण मी अंगावर घेतलेलं आहे. आणि शेवटी अंगावर घेऊन काम तर करावं लागेल तुम्हाला जनतेमधून. तुम्ही जनतेचे सेवक म्हणून जेव्हा खुर्ची बसता, तुम्ही अलर्ट राहा ना, तुम्ही प्रस्ताव तयार करा ना. बघा प्रस्ताव तयार करा. आता बघा तुम्हाला पाणीपट्टीचा साधा विषय सांगितला, भरतच नाही लोक, कुठून मेंटेनन्स करायचे. बघा माझं असं म्हणणं आहे, एवढंही असंही वागू नका की जेणेकरून आंधळा कारभार होईल, आयुष्यभर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची माती होईल. शास्त्राच्या उंचीवर आपली सुद्धा प्रतिभा सगळ्यांची टिकली पाहिजे. आणि आपण म्हणजे कोणी राहू, देशाने माझ्यासाठी काय केलं, मी देशासाठी काय केलं सांगा बरं एकदा. मी देशासाठी काय केलं म्हणजे माझी बायको हा माझा देश आहे, माझी पोरं ही माझे देश आहे, माझी इस्टेट हे माझा देश आहे. ते देशाची व्याख्या काय आहे, समाजाची व्याख्या काय आहे? सर्वांनी आपलं कर्तव्य पार पाडलं तर हा भारत, तुम्हाला मी सांगतो, सगळ्यांना सुद्धा पाठीमागे साळा पाठवायची ताकद ठेवतो भारत. पण हे असं वाक्य, हे असे विचार साहेब माझ्या डोक्यात निगेटिव्ह विचारच आयुष्यामध्ये आलेले नाहीत. हे जे जे मला आहे ना, हे असे घोटमळलेले जी लोक दिसतात ना, मला असं वाटतं का तो त्यांच्या नजरेतली जी चोरी आहे ना, तीच आपल्या आयुष्याची कमजोरी आहे. प्रस्ताव न देणं ही चोरी आहे, हा निष्काळजीपणा, हा आळस ही चोरी आहे. आणि मग हात पसरायचे आणि मग आता कसं काय होईल, आमच्या लोक बघत नाही, वाईट आहे. माझं म्हणणं त्यांना अलर्ट करा. मी वारंवार बाईट दिलेले माझ्या आयुष्यामध्ये सतत सांगतो,
मला आठवते की डिसेंबरमध्ये मी निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं बाईट घेऊन सांगितलेले प्रत्येक ग्रामसेवकाने सरपंचांना सरपंचाची बैठक लावली, ग्रामसभाची बैठक लावली की सर्वांनी आपले जानेवारीचे प्रस्ताव पाठवून द्या 1 महिन्याच्या आतमध्ये. आणि आज तुम्ही म्हणत असाल की आम्हाला पाणी मिळत नाही, काय उपयोग या गोष्टीचा? सरपंच हा मी आमदार आहे, निवडून आलोय आणि मी कामच काय करत नाही, तर लोकांनी मला म्हटलं पाहिजे, बोर्ड लावलं पाहिजे. हे गायब आमदार आहेत, हे निष्काळजी आमदार आहेत, हे लोकांना भेटत नाही, हे तालुक्यात फिरत नाहीत. माझं काय म्हणणं, ही क्रांती घडवावं लागेल सर्वांना. म्हणजे खुर्च्या काय तुम्हाला काय उमवायला जात का सगळ्यांना? कित्येक सरपंच असे ना त्यांचे गाव परफेक्ट चालवतात, परफेक्ट ते बोटावर मोजले. नाही, जास्त 60%. तुम्ही माझी गावं बघा तालुक्यातले, आजही फिरतो तुम्हाला दाखवतो. ज्या ज्या भागामध्ये वळण लागले ना ते वळण सुटली पाहिजेत. तुम्ही सगळी गावं बघा, आता जोरात काम करतात लोक. अशी गावं उभी राहिली काही, ही डेव्हलपमेंट अशीच झालेली आहे. माझ्या समोर तालुका बदललेला मी पाहिलं मागच्या आता 10 मी आल्यापासून तालुक्यामध्ये. माझं असं म्हणणं आहे, सर्व लोकप्रतिनिधी जागे व्हा आणि आपली चव ह्या अधिकाऱ्यामुळे जाणार नाही याची काळजी घ्या. विशेष अशी काय घोषणा झाली जुन्नरच्या बाबतीत? विशेष झाली स्कायवॉकची माळशेजच्या. ते मुरबाडमध्ये येते. हद्द कुठली असो, वापर आपल्याकडे जास्त आहे. खरं बोलायचं आपण. पण ते आमदार किसन कथोरे यांनी प्रयत्न केले होते. साहेब, हे प्रयत्न कोणी करू दे, फायदा आपल्याला आहे. तुमच्या वतीने काय फायदा? नाही, माझ्या वतीला अजून आता सुरुवात झाली. अख्ख्या महाराष्ट्राला पैसे नाही, तुम्ही चिंता कशाला करता? तुम्हाला माझ्या विश्वास नाही संदीपजी? नाही, विश्वास आहे. हा, मग काळजी ना करू, दाय ना करू, दाय ना करू. दाय केले तर काय होतं, धोका आहे. तुम्ही असे काही प्रश्न विचारा ना की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पैशाला शिरसुरीला पैसे आले, मग चूक आहे. मला एक तालुका सांगा, आंबेगावमध्ये काय पैसा आला, खेडमध्ये काय पैसा आला, मला दाखवता खरं तुम्ही, मग मला प्रश्न माराल ना सगळे. पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे, काय शुभेच्छा कोणी शासनाने दिले ना? शासनाने. माझा संपला ना विषय. शुभेच्छा काय तालुक्याच्या आमदार? अरे बाबा, शासनाने दिलाय ना. योग्य की अयोग्य मला कसं सांगता येईल? दिल्या ज्यांना विचारायला लागतील. मला विचारतो मी आता जाऊन. शासनाकडे जाण्यासाठी प्रतिनिधी आपण आहात. मी ही बातमी तुमच्याकडून ऐकली आता पहिल्यांदा. गुन्हा दाखल झाला तर अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीला विचारायला पाहिजे, परंतु अशा पद्धतीने इतके मोठे पुरस्कार अधिकाऱ्याला दिले जातात की ज्याच्या पुतळ्याला तुम्ही जोडे मारता. काय तुमची प्रतिक्रिया यावर? मी तुम्हाला काय सांगितलं, मला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टीचे उत्तर मी द्यायला कुठेही बांधली माझी ठेवलेली नाही. मी ज्या गोष्टीला रिमार्क दिला, एखाद्या माणसाला फुले मारली की मला तुम्ही त्याच्यावर पुन्हा चांगलं मारायचा प्रयत्न करायला लावाल तर माझ्याकडून ते होत नाही. चांगलं म्हणा, मी असं म्हणत नाहीये, परंतु नाही, मग तुम्ही म्हटले पुरस्कार मिळतात, तुमचं मत काय? आता हे आम्हाला काय विचारून फायदा आहे? जनतेला विचारा ना, ज्यांच्या गुन्हे नोंदवले शेतकऱ्यांना विचारा. माझी बांधिलकी माझ्या जनतेशी आहे, अधिकाऱ्याशी नाही. तुम्हाला डिवोर्ससाठी हा पुरस्कार दिला असं वाटतं? माझा काय संबंध साहेब? मी आता झालो 3 महिने झाले आमदार झालोय. त्यांनी 5 वर्ष काम कुणावर केलं त्यांना विचारा ना तुम्ही, माझ्यावर थोडीच केले का? उलट त्यांना असं विचारा का तुम्ही त्यांना इतकं चांगलं म्हटलं आणि आता काल त्यांच्या विरुद्ध रस्तारोको केला आणि त्यांच्या गुन्हा दाखल करा असं म्हणायचे गेले. मला ते विशेष वाटलं. माझं तसं नाहीये. मी एखाद्याला म्हटलं तुम्ही चांगले तर आयुष्यभर चांगले, चुकत असेल तर समजून सांगू. आणि एखाद्या मी म्हटलं ना की हे चुकीचं तर आम्ही चुकीचं, आयुष्यभर मी तेच मानणार. पण तुम्ही आज 5 वर्ष खुर्चीवर होते म्हणून ते चांगले होते, तुम्ही खुर्चीवर बसले होते म्हणून. आणि शेतकऱ्यावर गुन्हे दाखल केले तुमच्या काळामध्ये, तुम्ही म्हटले की मला विचारलं पण नाही. आता मला सांगा, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा म्हणल्यावर तुम्ही रस्त्यावर केला 2 तास. म्हणजे खरं खोटं याची इच्छा. यांचे आता पाय उतार झाल्यामुळे त्यांची भूमिका कदाचित चेंज झाली असावी, परंतु त्यांना विचारा ना, त्यांना आनंद झाला असेल, त्यांना विचारा एकदा जाऊन की तुम्हाला पुरस्कार भेटला. उत्तर ते देतील, परंतु तुमचं काय मत आहे? नाही, माझं काय उत्तर असणार आहे? माझा काय विषय, सातपुत्या माझा विषय असू शकत नाही. माझा विषय असणार.